नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनेलमध्ये। आता आम्ही कुठं निघालेलो आहोत तेही मी तुम्हाला सांगते। मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस भावाच्या मुलाचा धुंडचा कार्यक्रम होता त्यावेळेस मग मी माहेरी गेलेली होती आणि माहेरी गेल्यावर तिथे भाऊही आलेला होता। त्यामुळे मग एक महत्त्वाचं काम आम्ही करायला निघालेलो आहोत आणि ते महत्त्वाचं काम कोणतं आहे ते पुढे तुम्हाला समजेलच। आणि त्याआधी ते काम का बरं करायला आम्ही घेतलं त्यामागचं कारणही मी तुम्हाला सांगते। माझ्या भावाची खूप दिवसापासूनची इच्छा होती की मम्मी पप्पांनी आपल्या शिक्षणासाठी खूपच त्याग केलेला आहे। स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या शिक्षणावर त्यांनी खर्च केला आणि आज जर त्यांना स्पेशल फील करवण्या इतपत आपण सक्षम झालेलो आहोत तर मग त्यांना छान अशी एक गाडी गिफ्ट करावी। त्याच्यामुळे मग आम्ही ती गाडी बघण्यासाठी मग धुळेच्या शोरूमला आलो आणि ज्या गाड्या आम्ही शॉर्टिंग करून ठेवलेल्या होत्या मग त्या गाड्या सगळ्या बघितल्या आणि शेवटी मग एक गाडी आम्ही फायनल केली। गाडी पप्पांनी घेतली काय आणि भावाने घेतली काय सारखंच आहे, परंतु भावाच्या मनामध्ये गाडी घेण्याची इच्छा का आली त्यामागची छोटीशी स्टोरीही मी तुम्हाला सांगते। झालं असं की आमचे जे आजोबा होते त्यांना एकदा तरी आपण विमानाचा प्रवास करावा अशी भावाची इच्छा होती, परंतु ती इच्छा पूर्ण व्हायच्या आतच बाबांना देवाज्ञा झाली आणि त्याच्यामुळे त्याला खूपच वाईट वाटत होतं आणि वेळ असतानाच आपण या सगळ्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे असं त्याला वाटत होतं आणि त्याचमुळे मग त्याने मम्मी पप्पांसाठी गाडी घेण्याचा निर्णय घेतला। आत्ता आम्ही स्कोडाच्या शोरूमला आलेलो आहोत आणि सगळ्या गाड्यांमध्ये मग ही गाडी आम्हाला आवडली आणि हीच गाडी मग पप्पांसाठी आम्ही फायनल केली। मम्मी पप्पांनी आमच्या शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाचंच फळ म्हणून आज भाऊ गाडी घेण्या इतपत सक्षम झालेला आहे। त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खूपच असा आनंददायी आणि भावनिक ठरलेला आहे। शोरूमला आलेलेच होतो तर मग गाडीची थोडीशी टेस्ट ड्रायव्हिंग करायचाही निर्णय सरांनी आणि भाऊने घेतला आणि त्यानुसार मग थोडीशी टेस्ट ड्रायव्हिंग करून बघितली आणि मुंबईला भाऊ असतो त्याच्यामुळे मग मुंबईच्या शोरूमलाही तपास करून बघितला तर थोडाफार रेटचा फरक पडत होता। त्यामुळे मग मुंबईच्या शोरूमलाच गाडी घेण्याचा निर्णय घेतला आणि भावाने मलाही तिथे बोलवलेलं होतं, परंतु सृष्टीची एक्झाम असल्यामुळे मला काही तिथे जाता आलं नाही, परंतु सर मात्र आमचे तिथे मुंबईला गेलेले होते आणि पुढे मी त्याच क्लिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मुंबईला माझे दोघं भाऊही राहतात आणि मग सर आणि पप्पाही मुंबईला गेले आणि मुंबईला जे काही आमचे रिलेटिव्ह राहतात मग तेही शोरूमला गेले आणि जी गाडी आम्ही फायनल केलेली मग फायनली त्या शोरूमला सगळे पोचले आणि शोरूमला पोचल्यानंतर मग त्या गाडीबद्दलची माहिती सर्वांनी घेतली आणि त्याच्यानंतर मग फायनली पप्पांनी जे काही गाडीचे डॉक्युमेंट होते त्यावर पप्पांची सिग्नेचर झाली आणि फायनली पप्पांसाठी भाऊने गाडी घेतली आणि त्याचा आनंद तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर बघू शकता। आणि त्याच्यानंतर मग सगळ्या डॉक्युमेंटवर पप्पांनी सिग्नेचर वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर मग शोरूमच्या दादांनी पप्पांना गणपती वगैरे गिफ्ट केला आणि फायनली पप्पांच्या नावाने ही गाडी फायनल झाली। त्यानंतर सर्वांनी मिळून गाडीची छान अशी ओपनिंग सेरेमनी सेलिब्रेट केली आणि पप्पांच्या हस्ते आपल्या घरात आलेल्या लक्ष्मीचं छान असं पूजन केलं गेलं आणि हा क्षण माझ्यासाठी खूपच असा आनंददायी आहे आणि त्याचप्रमाणे भावनिकही आहे, कारण की हा दिवस येण्यासाठी पप्पांनी आणि मम्मीने खूपच असे कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाचं हे फळच समजावं लागेल। फायनली शोरूमच्या बाहेर आपल्या स्कोडा कायलॅकची एंट्री झाली आणि त्याच्यानंतर मग पप्पांनी श्रीफळाने आपल्या स्कोडा कायलॅक कारचं उद्घाटन केलं
आपल्या कारची छान अशी मनोभावे पप्पांनी पूजा केली आणि त्याच्यानंतर मग कारचे जे खरेखुरे ओनर आहेत म्हणजेच पप्पांच्या हस्ते कार ड्राईव्ह करण्यात आली आणि त्याच्यानंतर मग भावाच्या घरी छान अशी कारची पूजा करण्यात आली. सपनाने छान असं कारवर स्वस्तिक वगैरे काढलं आणि छान अशी कारची पूजा केली. त्यानंतर मग भावाची मुलगी दृष्टी हिचे पावलंही त्या कारवर उमटवण्यात आले. मोठ्या भावाच्या घरी पूजा झाल्यानंतर मग लहान भावाच्या घरीही प्रियंकाच्या हस्ते गाडीची छान अशी पूजा झाली आणि तिथेच माझी चुलतीही राहते. मग तिच्या हस्तेही छान अशी कारची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर भाऊन ते टिटवाळ्यालाच राहतात, त्यामुळे मग टिटवाळ्यातील गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते टिटवाळ्यातील गणपती बाप्पांच्या मंदिरावर आलेले आहेत. सध्या पेपर वगैरे चालू असल्यामुळे मग सरांना सुट्टी वगैरे काही जास्त नव्हती, त्यामुळे मग पप्पा आणि सर आजच परतीच्या मार्गाला लागणार आहेत. त्यामुळे मग गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग ते लगेचच मग परतीच्या मार्गाला निघाले आणि कारसाठीच्या मोठ्या फुलहारची खरेदीही त्यांनी इकडनं केली. आणि जर थंबनेल बघून तुम्ही इथपर्यंत थांबला असाल तर त्या थंबनेलमध्ये मी पायी प्रवास करण्यापासून तर स्वतःची गाडी घेण्यापर्यंतचा प्रवास हे का बरं सांगितलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. नमस्कार मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच मी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत आहे, तर थोडीफार जमलिंग माझी होऊ शकते आणि तेवढं तुम्ही मला समजून घ्या. आणि आज माझ्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण की आज माझ्या पप्पांनी गाडी खरेदी केलेली आहे. आता सांगायचंच झालं तर गाडी भरपूर जण खरेदी करतात, परंतु बघा सगळ्यांची परिस्थिती काही सारखी नसते. दोन प्रकारच्या परिस्थिती असू शकतात. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीने BMW कार खरेदी केली तरीही त्याचं समाधान होत नाही, कारण की त्याची परिस्थिती अजून चांगल्या रेंजची कार घेण्याइतपत असते. आणि दुसरी परिस्थिती अशी असते की घरात जर एखादी लहानशी सायकल जरी आली तरी त्या गोष्टीमध्ये आपण आनंद मानत असतो. आणि त्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये आम्ही येतो. ईश्वराच्या कृपेने आता तर सर्व काही व्यवस्थित आहे, कारण की माझे दोघंही भाऊ गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि सर्व काही वेलसेट आहे. परंतु आत्तापासून 20 ते 25 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आणि एका लहानशा खेडेगावामध्ये आमचं मध्यमवर्गीय कुटुंब होतं आणि पप्पांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आमच्या शिक्षणावर खर्च केला. आणि पप्पा माझे शेतकरी आणि मम्मी माझी एका ठिकाणी स्वयंपाकीण म्हणून काम करायची. आणि निसर्गाने साथ दिली तर ठीकच, परंतु एखाद्या वर्षी जर निसर्गाने साथ दिली नाही तर मग सगळा भार माझ्या मम्मीवर यायचा. आणि माझी मम्मी म्हणजे आमच्या कुटुंबाचा पाया. माझ्या मम्मीने एक अधिकारी राहून जर आमचं पालनपोषण केलं असतं आणि तेव्हा मला तिचा जेवढा गर्व वाटला असता त्यापेक्षा 100 पटीने मला तिचा स्वयंपाकीण असण्याचा गर्व आहे. कारण की माझ्या मम्मीची मेहनत ही खुर्चीवर बसण्या इतकी सोपी नाही. अशी सगळी आमच्या घराची सर्वसाधारण परिस्थिती होती. आणि त्यामध्ये मग पप्पांनी मला मुंबईला मावशीकडे शिकवण्याचा निर्णय घेतला, कारण की हॉस्टेलमध्ये दुसऱ्यांच्या जबाबदारीवर एका मुलीला आपण कसं पाठवू शकतो, त्याच्यामुळे मग त्यांना माझ्या मावशीचं घर हे सुरक्षित वाटलं आणि तिथे मग त्यांनी मला शिकवण्याचा निर्णय घेतला. आता खेडेगावामधलं शिक्षण आणि मुंबईचं शिक्षण म्हणजे पैसे तर जास्तच लागणार. आणि एकदा झालं असं की पप्पा मला सोडायला आले आणि पप्पा मला सगळे पुस्तकं वगैरे घेऊन द्यायचे. मग जून महिन्यामध्ये सगळे पुस्तकं वगैरे घेऊन दिले आणि खेडेगावाच्या हिशोबानेच त्यांनी सोबत पैसे आणलेले होते. आणि मग तिथे व्यवसाय एकदम कंपल्सरी ठेवलेले होते, त्याच्यामुळे मग पप्पांनी मला व्यवसायही घेऊन दिले. आणि
जेव्हा ते परतीच्या मार्गाला निघाले तेव्हा मग आमचं गाव 10 ते 12 किलोमीटर राहिलेलं आणि तिथे पप्पांच्या जवळ भाड्याचे पैसे संपले आणि तेव्हा पप्पांनी पायी प्रवास केला. तर असेही पप्पांचे दिवस होते आणि परिस्थिती कितीही हालाकीची असली तरी मम्मी आणि पप्पांनी कधीच हार मानली नाही आणि सतत मेहनत करत ते इथपर्यंत पोचलेले आहे. आणि त्याचमुळे मग आज त्यांनी गाडी खरेदी केली तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा आणि त्यांना चांगलं आरोग्य प्रदान व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर का शेअर केला याचं उत्तर मी पुढे तुम्हाला देतेच, परंतु त्याआधी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्यामागे माझाही काही स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ कसा आहे तेच मी तुम्हाला सांगते. आता एखादी आपली मित्र असू द्या किंवा मैत्रीण असू द्या किंवा मग आपले मिस्टर असू द्या किंवा मिसेस असू द्या, जर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम केलं तर आपण लगेच त्यांना सांगतो, त्यांची प्रशंसा करतो. परंतु जे कोणताही मोल न घेता आपल्यावर सतत प्रेम करत राहतात ते म्हणजे आपले आईवडील. परंतु त्यांना मात्र आपण प्रत्यक्षात कधीच असं सांगू शकत नाही की तुम्ही आमच्यासाठी किती काही केलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे मग मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आज शेअर करत आहे. आणि माझे मम्मी पप्पा रोज माझा व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळे मग डायरेक्टली तर मी त्यांना सांगू शकत नव्हती, परंतु इनडायरेक्टली माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचाव्या त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि एवढं सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्यामागे एकच माझा उद्देश आहे की अशा प्रकारे आपण परिस्थिती कशीही असली तरी थोडासा संयम ठेवून फक्त मेहनत आणि विश्वासावर आपण आपली परिस्थिती बदलवू शकतो. आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला रोज थोडीशी मेहनत घ्यावी लागते. आणि आपण कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो हे तर आपल्या हातात नसतं, परंतु परिस्थिती कशी बदलता येईल हे मात्र आपल्या हातात असतं. आणि त्याच्यासाठी मग रोज थोडी थोडी का असेना आपण मेहनत घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग रात्री रोज स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आपण खरंच आपली परिस्थिती बदलण्यासाठी काही मेहनत घेतलेली आहे का. आणि त्याचं उत्तर जर आपल्याला हो भेटत असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत. आणि अशाच प्रकारे जर आपण हळूहळू मेहनत करत राहिलो तर एक दिवशी आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचतो. आणि प्रामाणिकपणे जर आपण मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला थोडं उशिरा भेटतं, परंतु ते जे फळ भेटतं त्याच्याने झोप मात्र एकदम शांत लागते. आणि ह्याच्याचमुळे मग हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि आज मी तुम्हाला सबस्क्राईब करा असं वगैरे काही सांगणार नाही, कारण की हा व्हिडिओ शेअर करण्यामागे माझाही काही स्वार्थ होता. आणि माझा स्वार्थ फक्त हाच आहे की फक्त माझ्या मम्मी पप्पांनी हा व्हिडिओ बघावा आणि माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचाव्या. आणि त्याच्याच